माणसाला साहित्य संमेलनात बोलवता माझी मलाच लाज वाटते की नेमकं आपल्या देशात तो चांगला जर विचार केला किती मोठ्या मनाची माणसं आहेत याचा अंदाज येतो. एवढे चांगले माणसं असताना आपली प्रगती विकास का होत नाही हे काय कळत. दोन्ही गोष्टी खूप चांगले लोक आहेत. खूप खूप म्हणजे त्याचा काही अंदाज नाही. एवढा समाज चांगला आहे. परमेश्वराने निसर्गाने आपल्याला खूप भरभरून दिलेला आहे. तरी अडचणी काय मला कळत नाही. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर लोक येऊन गेलेत. माजी मंत्री जिल्हा परिषदचे अध्यक्ष दिवसभरात तुम्ही खूप गोष्टी ऐकल्या असतात. मी आल्यावर पण मला डॉक्टर साहेबांच्या कविता ऐकण्याचा योग आला आणि ते पण कोरोनाच्या आल्या. म्हणजे ज्याच्यापासून बाजूला जायचं तेच माझ्या पुढे आला. कोरोनामुळे शब्द पण ऐका वाटत नाही. प्रत्येकाचा वेगळा वेगळा विचार असतो, वेगळा वेगळा स्वभाव. आणि त्यांनी शेवटी जाता जाता खरं सांगितलं की भीती काढून टाका. मी त्यावेळेस पण एक पोस्ट टाकली होती की तुम्ही पेपर आणि टीव्ही वाचू नका, तुम्हाला कोरोनाच व्हायचा नाही. अर्थात हे जरी खरं नसलं पण तो एक भीती काढायच्या प्रकारातला तो एक माझा भाव होता. पण त्याच्यामुळं होत आहे. मी जवळजवळ कितीतरी दिवस ते केलं नाही. आपल्या देशावर आलेलं ते संकट योगायोगाने सगळ्यांच्या प्रयत्नाने ते आता गेल्यासारखं जमा आहे. चांगली गोष्ट आहे. 25 वर्ष मी 95 ते 2020 या 25 वर्षात मी त्या ग्रामपंचायतमध्ये काम केलं सदस्य सरपंच म्हणून. माझी ग्रामपंचायतच 95ला स्थापन झाली. आधी नव्हती. आधी मी अगोदर नर्सरीमध्ये 7 वर्ष काम केलं बजाजला कंत्राटदाराकडे. नंतर एका हॉटेलमध्ये काम केलं औरंगाबादच्या बस स्टँडवर. आणि 95ला आमच्या गावची ग्रामपंचायत स्थापन झाली. योगायोगाने 94ला मी गावात मंदिर बांधलं. आमच्या गावात मंदिरच नव्हतं अगोदर. 400 वर्षाचं गाव पण मंदिर नव्हतं. एकही मंदिर नव्हतं. मी इकडून तिकडून आणून ते मंदिर केलं मारुती रायाचं. आणि 95ला ग्रामपंचायत स्थापन झाली. निवडणूक आली. आमच्या घरात काही विषय नाही. कोणी बापदादा कोणी राजकारण सरपंच नाही काय. पण लोकांना असं वाटलं की काहीतरी खटपट शूटिंग करलेस ना. 400 वर्षात मंदिर शूटिंग करलेस ना. हे धर पण फेसबुक लाईव्ह पण होते, शूटिंग पण होते, दोन्ही पण होते. आणि मला उभं केलं. चुकून मी ह्या रस्त्यात आलो. हा माझा विषय नाही. पण माझा एक स्वभाव आहे. जे मी काम करायचं ते मन लावून करायचं, अभ्यास करून करायचं, त्याच्यातले नफे तोटे बारकाई समजून घेऊन करायचं. आणि नेमकं त्यामुळं या क्षेत्रात मी आलो आणि ते काम केलं. पहिले 5 वर्ष मलाही कळलं नाही काय झालं, काय चाललं ते. पण लक्षात आलं की ते खूप काम करायला चान्स आहे, खूप. आणि 2000ला मी सरपंच झालो आणि लोकांना समजून सांगितलं की अशाने जमणार नाही. उगाच ग्रामपंचायत म्हणून आहे असं काम करून चालणार नाही. याला काहीतरी वेगळं पद्धतीचं काम करावं लागेल तर काही होईल. माझा जे ग्रुप होता त्यांनी सांगितलं तुला जे करायचं ते करतो, काहीतरी चांगलं कर. मग मला हिंमत आली आणि एक एक काम करत गेलो. 2000 TDSचं पाणी होतं माझ्या गावचं. 2000 जे की माणसाला 100 TDS पाहिजे. रोज 10-15 महिला आजारी. गावात 2 दवाखाने. 15 महिला रोज आजारी पडायचे. मंदिराचे जे मंदिर बांधले तिथेच लोक संघातला बसायचे. दारूच्या भट्ट्या, 2-2, 4-4 बोकडे कापायचे. ती त्यांची चूक आहे. मी त्यांना नाव ठेवतो असं नाही. पण का म्हणते जैसा देश वैसा वेश असतं तसं चालायचं ते. मग एवढं बदलायचं ते काही सोपं नाही. आणि मी मुद्दाम काही बदलायचा प्रयत्न केला नाही. मोर्चा नाही, पेपरला बातमी नाही, कोणाला दमदाटी नाही, कोणाच्या पाय पडलो नाही, कोणाला विनंती केली नाही. आणि हे करून ते प्रश्न सुटतील असं माझा विश्वास नाही. मग कशाने बदलू शकतं हे. मी वारकरी संप्रदायातला माणूस आहे, उपजत. 3 पिढ्या आजोबा आजी आई वडील सगळे वारकरी. 105 वर्ष जगलेले. हे कशाने बदलू शकतं मी शपथ खाऊन सांगतो. माझा अनुभव खरं असेल का खोटं असेल मला माहित नाही. याला एकच मार्ग आहे. सरपंच कपटी आणि हरामी पाहिजे तरच बदलू शकतो.
हे रामराम रामराम म्हणणाऱ्या सरपंचाचा खेळ नाही. हे 4-4 हजार रानडुकरं सांभाळायचे हे येडं गबाळाचं काम. गाथा कळणं सोपं आहे, ज्ञानेश्वरी कळणं सोपं, वेद कळणं सोपं, पण ग्रामपंचायत कळणं त्यापेक्षा अवघड आहे. म्हणून म्हणतो हे सोपं काम आहे. हात दुखायला लागला. आता तुम्ही म्हणाल सरपंच हरामी पाहिजे, हा 5 वेळा नाही. काय करायचं आहे आपल्याला, काय केलं पाहिजे. तुमच्या इथे योगायोगाने झालं असेल तर चांगली गोष्ट आहे. स्मार्ट मध्ये तालुक्यातलं पहिले मिळालं म्हणजे मला आनंद झाला. तुमच्या सगळ्या सरपंच सदस्य, ग्रामसेवकाचे, नागरिकांचे माझे गाव पण स्मार्ट मध्ये जिल्ह्यात आलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. पण खरं सांगू तुम्हाला, तुमच्या गाव तालुक्यात आले इथपर्यंत ठीक आहे. मला असं वाटतं जिल्ह्यात येऊ नये. तुम्ही म्हणून याला फुटाने आनंद काढून मी काय येऊ नको म्हणतो. बक्षीस 50 लाखाचं आणि गावात 50 लाख आले. पेपरला बातमी आली की ज्याला अक्कल नाही, ढुमन धुता येत नाही, त्याच्या मी गप्पा म्हणून म्हणतो सरपंच स्मार्ट मध्ये आणले घरच्या लोकांना कौतुक राहणार नाही. 50 लाख काय करतो, 50 लाख पुढे ठेवतो, कशात खातो. साहेब आजची परिस्थिती हीच आहे. तुम्ही नाही त्या गल्लीत 100 वर्षात रस्ता नाही, त्या गल्लीत रस्ता करा 10 लाखाचा. ते रस्ता चांगला झाला म्हणून थँक्यू म्हणायचे नाही, यांना किती खाल्ले असे समाज झाला. असा समाज का झाला हा त्यांचा दोष नाही. कारण आतापर्यंत तेच घडत आलं म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास राहिला नाही. जे जे त्यांना दिसतं त्या पद्धतीने ते बोलते. आम्हाला तो विश्वास संपादन करायचा आहे. रोड तर करायचाच आहे, पण विश्वास पण संपादन करायचा आहे ना. आम्ही खूप सरपंच, ग्रामसेवक अतिशय बदनाम झालेला प्राणी आहे. त्यामुळे होणं अतिशय रंगून ठेवला. कदाचित आज मुळे भाऊ फुले असते ते कदाचित त्यांनी वेगळा रंगला असते. त्यांचा दोष नाही. त्यांना कसं दिसलं तसा रंगवला ना, त्यांचा दोष नाही. आम्हाला हे सगळं धुवून पुसून बदलायचं आहे. काय करायला पाहिजे. मी 5-6 कामावर बोलतो, बाकीचे काम जे ते होत राहील. आणि आम्ही जास्त जोर दिला त्या 5-6 कामावर. तुम्ही द्या. एक, प्यायचं पाणी स्वच्छ पाहिजे, स्वच्छ म्हणतो. 2, झाडं भरपूर पाहिजे, फळाचे पाहिजे, बाहेर पडता येत नाही. 3, मुलाचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. 4, गावात स्वच्छता पाहिजे. आणि 5, वडीलधाऱ्या, म्हाताऱ्या, कोताऱ्या, निराधार लोकांना जीव लावला पाहिजे. एवढं लई झालं. आम्हाला काही ताजमहल बांधायचं नाही, रायगड किल्ला बांधायचा नाही, आणि कुवत आली तर बांधा. माझा काही विरोध नाही झाला, जरूर बांधा. पण हे सोप्या गोष्टी पुन्हा सांगतो, आठवणीत ठेवा. पाणी स्वच्छ पाहिजे, झाडं फळाचे पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे, मुलाचं शिक्षण चांगलं पाहिजे, म्हाताऱ्या कोताऱ्या निराधार लोकांना सांभाळलं पाहिजे. 5 गोष्टी मी मांडल्या. तुमच्या इकडे झाल्या असल्या तर बरे, नसल्या झाल्या तर तुम्ही त्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या देशात 5 कामं सांगितले, का करायचे सांगा. योगायोगाने डॉक्टर बसलेले आहेत. कोणत्याही डॉक्टरला विचारा, सगळ्यात जास्त आजार कशाने होते तर पाण्याने. आणि आपण हे खरं सांगणारे डॉक्टर फार दुर्मिळ. कशाला पटल पाय पडले घाल पेगा क्या खरा. तुम्ही समोर म्हणून नाही साहेब, मला खरंच तुम्हाला पाहून आनंद झाला. डॉक्टर कविता वाचत होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होऊ शकतो, डॉक्टर आमटे होऊ शकतो, डॉक्टर कवी होऊ शकतो, डॉक्टर खाटीक बी असू शकतो. आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे समाजाचा दोष नाही. पण मला तुम्हाला पाहून आनंद झाला, मनापासून आनंद झाला. आणि उलट तुम्ही म्हणजे दवाखान्यात घेऊ नका, आलं नाही पाहिजे असे सांगणारे डॉक्टर फार कमी आहेत. 4 लिटर पाणी आपल्या पोटात जातं. म्हणजे सगळ्यात जास्त काय जात असेल तर पाणी. जेवण लईतले अर्धा किलो 1 किलो. आपली नजर कशावर आहे, जेवणावर. पाण्यावर लक्ष नाही.
कधी कोण्या बाईला नवऱ्याने मारलं का आज पाण्याची चव चांगली नाही म्हणून? असं झालं का कधी? नाही झालं. भाजी चांगली नाही झाली म्हणून चिडला असं, पण पाणी चांगलं झालं नाही म्हणून, चांगलं नाही म्हणून रागवलं नाही. कारण का माहितीये? कारण चांगलं पाणी द्यायची जिम्मेदारी त्या हरामखोराची आहे. फार कपटी माणूस, म्हणून तो चिडला नाही. आज योगायोगाने मला इथे सांगितलं 250 गुरुजी येणार आणि माझं गुरुजी चालले भांडण आहे. तुम्ही कधी ऐकलं असं मला गुरुजी चालले राहा. गुरुजी म्हणजे शिक्षक गुरुजी असा त्याचा अर्थ नाही. समाजाला जे जे लोक शिकवतात घेऊन चालतात ते सगळे गुरुजी. मग त्यात सरपंच आला, आमदार आला, खासदार आला, कीर्तनकार आला, पूजा करणारा आला, कलेक्टर आला, सीओ आला, हे सगळे गुरुजीचे. हे सगळे गुरुजी समाजाला ज्या दिशेने ठरवायचे त्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. हे पण यांनी स्वार्थापोटी म्हणा, अज्ञानापोटी म्हणा, समाजाला खरं द्यायचं विसरून गेले आणि समाज भरकटला. वास्तविक गुरुजीचं काम काय आहे? जे आपल्या राष्ट्रपुरुषांनी, संतांनी जे आपल्यासाठी धन ठेवलं त्याचं विश्लेषण करायचं आणि सांगायचं, लोकांच्या मनी मारायचं. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गाडगे महाराज, छत्रपती शिवाजी, डॉक्टर सावित्रीबाई यांचं जे साहित्य, यांचे जे विचार आहेत ते लोकांच्या डोक्यात रुजवायचे. पण यांनी स्वतःसाठी, मतलबासाठी वेगळं वेगळं सांगून टाकलं. काही गोष्टी चांगल्या आहेत, त्यांनी सांगितलं की असं, पण त्या दिवशी आम्ही गैरहजर असं ऐकायला चालू नसतं. असं बी होतं ना, असं बी होतं. पण त्या गोष्टीचा काय दोष आहे? पण हा योगायोग असतो, असं घडू शकतं. पाणी जसं स्वच्छ म्हणलं तसे झाडं महत्वाचं. झाडं त्यातल्या त्या फळाची लावा म्हणतो. 400 वर्षापूर्वी आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हाला सोयरे बनीचे. सोयरे म्हणले झाडाला, मजाक नाही. असं म्हणते एका माणसाला कमीत कमी 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो. या गावची लोकसंख्या 5000 आहे, तर गावामध्ये 20,000 झाडाची संख्या पाहिजे. गावामध्ये तुम्ही कल्पना करा, 20,000 झाडे जर फळाचे गावात असले ते गाव कसं दिसत? आणि लागू शकते तेवढी जागा आहे, पाणी आमच्याकडे होऊ शकतं. त्यातले त्यात फळाचे लावा म्हणतो. झाडं तर लावा पण फळाचे. मी गावोगाव जातो, सरपंचाला, लोकांना विनंती करतो, बाबा हो झाडं लावा, फळाचे लावा. ते मला उत्तर ठरलेलं आहे. साहेब आम्ही फळाची झाडं लावू पण पोरं ठेवायचे नाही. माणूस पोरासाठीच लावा म्हणतो. झाड कोणासाठी लावायचं असतं? पोरासाठीच लावायचं असतं ना. आणि एवढा जर पोरायचा राग आहे तर हा कुठं ना तरी कशाला केला, काही गरज नाही. लहान पोरं फळं खातील, तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. माझं मत असं आहे, जेवढे पोरं फळं तोडून खाईन, सरपंच ग्रामसेवक सदस्य पाहिन, तेवढं आयुष्य सरपंच सदस्याचं वाढेल. म्हणजे मला वाटलं पाहिजे ना. असं म्हणते झाडाशिवाय पाऊस नाही. झाड हे पावसाची एटीम आहे. आम्हाला काय शिकवलं? या जगात माणूस जन्माला आला, सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं हे शिकवलं. 100% खोटं आहे. या जगात माणूस आला जन्माला, सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो. आई मेली तरी पोरग जगू शकतो, पण ऑक्सिजन नाही मिळाला तर 2 मिनिटात खलास. मग हे सांगायचं काम कोणाचं आहे? समाजाला हे शिकवतच नाही. काहीतरी उलट पालट शिकून टाकते. म्हणून जे आहे ते समाजाला शिकवा ना. आपल्या काही भागात दुष्काळ पडतो, काही भागात पाऊस पडतो. त्याचं कारण काय? तिकडे झाडं जास्त आहे म्हणून पाऊस जास्त. आम्हाला काय शिकवलं? पाऊस नाही पडलं तर सप्ताह घाला, भजन करा. सप्ताह घातल्याने इकडे पाऊस पडत असतो. कसं कोणी डोकं लावलं मला हे कळतच नाही. मला सप्त्याची निंदा करायची नाही. मी वारकरी संप्रदायातला माणूस आहे. सप्ताह जरूर करायचा. सप्ताह म्हणजे 7 दिवसाची कार्यशाळा. 7 दिवस ऐकून घ्यायचे. त्या गुरुजीने माणसाला जीवन शिकवायचं. 358 दिवस समाजाने तसं वागायचं आणि काम करायचं.
याचं नाव सप्ताह. सप्ताह करायचं ना 8व्या दिवशी रिकाम्या डब्यानं वर्ग देऊन भांडणं करायचे. याच्यासाठी जर सप्ताह असेल तर कशाला करायचं तू सप्ताह? सप्ताह घातल्याने पाऊस पडला असता तर केरळला कधीच पडला नसता. तिथे 100% मुस्लिम लोक आहेत. सप्ताह काय भानगडच माहित नाही त्यांना. मग पाऊस का पडतो तिथे जागा? झाड आहे ना. कोकणात का पडतो? झाड आहे. म्हणून झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा, स्वच्छता ठेवा, मुलाचे शिक्षण करा. स्वच्छता ठेवत ना, लोकांना महत्व कळलं नाही, करणाऱ्यांना करून घेतलं नाही. तुम्हाला राग येऊन जाणार का? मी तुमच्या गावात बोलतो म्हणून तुम्हाला तुमचं वाटत ते कदाचित, पण मी ऑल बोलतो. रोज महाराष्ट्र भेटतो, माझं ते काम आहे चौघडं पाहिलं, माझा अनुभव, माझं गाव त्याच्यातून बोलतो. माझ्या अंदाजाने 70 वर्षात कुणी गाव झाडून घेतलं नाही पूर्ण, आणि घेत बी नाही. आम्हाला काय सांगितलं आमच्या वाडवडिलांना? हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. 70 वर्षात जर गाव झाडून घेतलं नसेल तर कशी काय लक्ष्मी फिरे? घेत नाही. तुमचं घेत असेल तर मला माहित, ग्रामसेवक साहेब घेते झाडून, नाही घेत नाही. बरं, यांना कळत नाही असं जर म्हणा, सरपंच ग्रामसेवकांनी त्यांचं घर 8-8 दिवस झाडून घेत नाही असं झालं का? स्वतःच 1 तास उशीर झाला तर बायकोला मारेल. म्हणजे कळतं 1 तास स्वतःचं घर झाडलेलं उशीर झालेलं चालत नाही, आणि 70 वर्षात गाव झाडून नाही घ्यायचं हे काय कारण आहे? का नाही घेत ते मी सांगत. म्हणून स्वच्छता म्हणजे झाडझूड असेल, शौचालयाचा वापर असेल, काय त्यांची कचरा ठेवणं असेल, उचलणं असेल, हे करायलाच पाहिजे ग्रामपंचायतीत. शिक्षण मुलाचे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुमच्यात बरेच शिक्षक आहेत. शिक्षकाला काय पगार? 50,000, बरोबर आहे. म्हणजे 2,000 रुपये रोज. आणि आमची ती ताईचा सत्कार झाला झाडून घेणारणीचा 300 रुपये रोज. मला नाव नाही ठेवायचं, नीट सांगा हा फरक कशाने झाला? फक्त शिक्षणाने. म्हणजे हिच्या बापाने हिला शिकवलं, मास्तरीने दिलं म्हणून तिला पगार. हिच्या बापाने हिला शिकवलं 300 रुपये रोज. आता आम्ही ठरवायचं ना आमच्या मुलाला शिकवायचं तर नाही शिकवायचं, आपण ठरवायचं. शिक्षण आहे, मास्तरला पगार जास्त झाला हे माझं म्हणणं नाही, शिक्षणामुळं आहे एवढंच माझं म्हणणं आहे. हिला बी शिक्षण असतं तर हिला बी 60,000 रुपये पगार असतं ना. मी तर आयोजकाच्या मनापासून दंडवत पाय धरतो की ते नसू द्या पगार तरीही तिचा सन्मान केला हे तुमच्या खरं. मला बी तिच्या पाय पडल्याशी राहिलं नाही. हे तर आपल्या देशाचे वैभव आहे खरं म्हणजे. चांगली गोष्ट आहे ना, आनंद आहे ना. पण ही तफावत ही बी कुठेतरी भरून निघायला पाहिजे ना. आणि अशा अनेक ठिकाणी तफावत. आपला तो विषय नाही, आपल्याला घेणं नाही, पण आता चालू आहे संपत मर्यादित तफावत. आणि अशा अनेक तफावती म्हणजे हाय का मुद्दाम करते ते कळत नाही काय. शिक्षण त्याच्यासाठी महत्वाचं आहे. कदाचित परमेश्वर माणसाला आयुष्यात 2-2 संधी देतो म्हणते, असं म्हणते. एक हुकली की दुसरी देतो. आपल्याला कलेक्टर व्हायची संधी हुकली असेल कदाचित, शिक्षण नाही म्हणून. माझी हुकली, तुमची हुकली, अजून एक संधी शिल्लक आहे. तुम्ही तुमच्या मुलाला शिकून कलेक्टर करू शकता. कलेक्टर मोठा का कलेक्टरचा बाप मोठा? कलेक्टरचा बाप मोठा आहे ना. बाप होता येतं ना मला अजून बी. म्हणून आमच्या मुला मुलीला शिकवा. मनात काळे विचार न आणता मनापासून मुला मुलीला शिकवा. शिक्षणाशिवाय नोकरीच म्हणून नाही, शिक्षणाशिवाय जगण्याचा अर्थ नाही. म्हणजे अनेक गोष्टी आल्या. एक गोळी घ्यायची डॉक्टर कोण लिहून, डोकं दुखत पोट दुखत, एक चिठ्ठीवर लिहून द्यायची 100 रुपये घेतो डॉक्टर. जर आम्हाला हे शिक्षणाने कळलं असतं, गोळी तर देत नाही देऊ, लिहून देतो फक्त. त्यांचा दोष नाही, आमच्या अज्ञान, आमच्यातलं अज्ञान. म्हणून शिका. सावित्रीबाई फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जे प्रयत्न केले शिक्षणासाठी त्याचं कारणच ते. शिकून मोठं व्हा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून शिका. आमचा बी तो चान्स गेला.
पण आम्ही कसे तरी बळच सरपंच असल्यामुळं अंगात थोडी बदमाशी असल्यामुळे रेटून गेलं, नाही तर वास्तविक शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मी जवळजवळ 20-20 देशात जाऊन आलो असं. लय अडचण होती मोठी. अंदाजे चालावं लागतं सगळं, चित्र पाहून, खुणा पाहून, निशाणी पाहून सगळं. काय कर, शिक्षण नाही ना. पण डोळे आहे, नजर आहे, बुद्धी आहे, म्हणून ते जमतं. नाही तर शिक्षणाशिवाय खरं नाही. माझी हात जोडून विनंती आहे शिक्षणाचा. आणि त्यातल्या त्यात हे गुरुजींचं संमेलन जास्त गुरुजी मी पाहायला मला लय आनंद झाला. म्हणून मुलाला शिकवा, भरपूर शिकवा. आणि शेवटचं म्हणजे वाढवडला, म्हाताऱ्याला, निराधार लोकांना जीव लावा. माझ्या अंदाजाने तुमच्या इथे 30-40 लोक तरी असे असतील की त्यांना जेवणाचा प्रॉब्लेम आहे आज. जास्त नाही, पण 30-40 तरी निघू शकते. आम्ही ते लक्षात देत नाही, आमच्या ते नजरेत येत नाही. ते केल्यावर लक्षात येतं, कारण त्याचा कोणी विचारच केला नाही, त्याच्यामुळे ते लोक दिसत नाही, अदृश्य आहे ते. असतील, नक्की असतील. तुम्हाला ती सापडतील सकाळी पटपट यादी सापडतील. आणि ह्या कामावर आम्ही आमच्या इथे जोर पण दिला आणि केलं. हे करताना काय अडचणी, पाणी एका घराला रोज वाटल आणि सकाळी 5 ते 8 आंघोळीला गरम पाणी येतं अख्ख्या गावच्या नळाला. ग्रामपंचायत गरम पाणी देऊ शकते, विश्वास बसत नाही माणसाचा. अर्थात ही करायला पैसा लागतो, ही गोष्ट मला मान्य आहे. म्हणून तुमचं मूळ सांगतो म्हणजे तुमच्या पुढचं लक्षात येईल. साधारण एका कुटुंबातून 5,000 रुपये आम्ही वर्षाचे घेतो. तुम्ही सगळे हुशार लोक आहे, पटपट कळून तुम्हाला. 800 कुटुंब आहे, 40 लाख रुपये माझ्याकडे जमा होते. 800 कुटुंब, सगळेचे सगळे 100% पैसे भरतात. माझ्या वर्षाचा खर्च आहे 6-7 लाख रुपये ग्रामपंचायतला नफा आहे. हा चमत्कार आहे एक प्रकारचा. 32 ते टाइम असला तर महिलाचा, आणि आमच्या तिकडं महिलाच टाकून द्यायचं अशी पद्धत आहे. इकडे माहित नाही मला इकडे काय हे कोणत्या पुस्तकात आहे मला अजून कोणी सांगितलंच नाही की पाणी बाईने तापून द्यायचा. जर माणसाने तापलं तर त्याला नुसतं तापायचं नाही, त्याचा पुढचा एक टप्पा आहे अजून, ते नेऊन द्यायचं राजाला, तिथे नेऊन द्यायचं. मला जगाचे अनेक कोडे कळले, पण मला हे कळलं नाही. आंघोळीला त्याला जायचं तर मग हातात बकेट का येत नाही, हे शिवरू सगळं चाललं. हे मी विनोदासाठी सांगत नाही साहेब, मी का सांगतो, आमचं काम आम्ही करायला शिकणार नाही तोपर्यंत आमच्या गावाचा आमच्या देशाचा विकास होणारच नाही. आपलं काम आपण करायला शिकणार नाही आणि आमचं काम आमचं करायला शिकतच नाही. बस बाई आहे, 17 घंटे काम करते रोबो सारखी, मशीन सारखं, आणि म्हणताना एवढं चाबरा आहे, लक्ष्मी म्हणतो. काय बदमाशीचं मी काहीच लिमिट असावं काही म्हणताना लक्ष्मी वागवताना 17 तास काम करते साहेब बाई. सकाळी 5 ला उठते, रात्री 10. किती घंटे होते? 17 तास. माणूस किती घंटे काम करतो? 8 तास. लय खानदानी असला तर तू कितीला रे भाऊ? 7वीला? 4थीला. मला एक सोपं गणित आहे, त्याचं उत्तर सांगशील का मला? बरोबर सोपं आहे, सांगशील? हुशार दिसतो चेहऱ्यावर. सोपं गणित आहे, सोपं. किती सोपं आहे? महिला 17 घंटे काम करते. किती? 17 घंटे. माणूस जास्तीत जास्त 8 तास काम करतो. मग पाय कोणाचे दुखत असतात? महिलाचे. व्यवसाय लेकराला हाताने होते. महिला आणि माणूस म्हणजे माझी पाय दुखते म्हणलं
अजब चमत्कार आहे, अजब. सहन करायची ताकद आहे ना. जसं त्या कवितेत शेवटी सांगितलं ना, सही करून टाकली असती मी फाशी घ्यायला. ही जी आमची व्यक्ती आहे, सगळ्या गोष्टी सहन करणार आहे ना, तोपर्यंत हे असंच चालणार. तो विषय महिलाचा असो, माणसाचा असो, शेतकऱ्याचा असो, कर्मचाऱ्याचा असो, कोणाचाही असो, आम्ही जोपर्यंत सहन करू तोपर्यंत हे समाज, हे लोक आमच्यावरती लादणारच आहे. त्याला त्याच्यातच इंटरेस्ट आहे, त्याच्यात त्यांच्या जीवनाची धन्यता मानते ते. आणि ह्या समाजाला कसं मूर्ख बनवलं हे स्वतःची पाठ वळून घेतली. वास्तविक समाज सहन करतोय, समाजात सहन करण्याची ताकद आहे, तो करतो बिचारा. आणि हे पाठ थपडून घेते की आम्ही कसं बनवलं याला. तुम्ही बनवलं नाही आणि एक दिवस येईल तो समाज ऐकणारच नाही, कोणाचं नाही ऐकायचं. मी अजून बोललो नाही कधी, पण एखाद्या दिवशी मी ठरवलं बोलायचं. मी सरपंच ग्रामसेवकाचे लई मान वाढवायचा प्रयत्न करत होतो, म्हणजे पुढाऱ्याचा. पण जर का मी म्हणलो यांना हाना, यातला कळता होईल थोडी वेळ, फारम भरायचं नाही, फारम. आणि किती दिवस सहन करायचे ते, कधी ना कधी ती वेळ येणार. पहिले बघा, काही वयस्कर मंडळी आहेत, सरपंच जर असा आला ना समोरून, तर बाई अशी बाजूने जायची 20 फूट. काय इज्जत होती, तुम्ही पाहिलंय बरोबर आहे ना. होतं की चप्पल काढून बाई अशी बाजूने जायची, काय आदर होता. आज मी बाई चप्पल काढते नाही असं नाही. प्रत्येक कारण बदललं. हे कोणी केलं, हे आम्ही केलं. हा समाजाचा दोष नाही. मी बार बार तुम्हाला जे मी सांगेन त्याच्यात समाजाचा दोष मला मान्यच नाही. हे आम्ही केलं, आम्हाला ते दिवस परत आणायचे, ती इज्जत पुन्हा कमवायची, त्याच्यासाठी आम्हाला काम करावं लागेल ना. लोकांचा विश्वास संपादन करावं लागेल ना. आणि होऊ शकतो, होऊ शकतो. मी आयुष्यात कधी माझ्या 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, मी एक शब्दही आयुष्यात खोटं बोलत नाही. तुमच्या पुढे बोलणार. माझा कालचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. माझा 10 वर्षाचा पासपोर्ट संपला, मी रिन्युअल केला, त्याला 2-4 महिने झाले. आता रिन्युअल झाला तो, पण माझ्यावर एक केस होती, ते ऑनलाईन त्यांना दिसलं आणि मला एक नोटपत्र पाठवून दिलं त्यांनी की बाबा ते केस झाल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. आता मला एवढं इंग्रजीत कळलं नाही, ते आलं पत्र. आता पासपोर्ट ऑफिस मुंबईला, आपण कधी जायचं, कुठं काय, त्याच्यात 4 ऑफिस म्हणे मुंबईला. नेमकं कोणत्या ऑफिसात जायचं. पण आमचा ग्रामसेवक काल मुंबईला जायचा होता, अनेक कामं होती 2-3. म्हणजे हे घेऊन जाय, एखाद्या ऑफिसात जाऊन चौकशी तर कर. सत्य घटना आहे, मी मुलीची शपथ खाल्ली काल दुपारची. त्या ऑफिसचा टाइम आहे 12 वाजता, पासपोर्ट ऑफिसचा. तिला कडक ऑफिस, ते सगळ्यात कडक आहे. मी तर कधी गेलो नाही, मला कामा नाही पडलं. एकदा गेलो होतो बस, पुन्हा नाही. 12च्या नंतर गेला ग्रामसेवकच तो. तिथं काय तो त्याचे बाकीचे काम आटून गेला. तिला येऊन दे ना तिथे, मध्ये तो वॉचमॅनच येऊन दे ना त्याला. साहेब बोलायचं तर लांब राहिलं. मला त्याला फोनवर सांगितलं की सर मला अजून भेटला नाही. तो मी रत्नागिरीला होतो काल, तिथून आलो मी. तो म्हणे मध्ये येऊन दे ना. मग मी म्हणलो म्हणे साहेब इतक्या लांबून आलो मी औरंगाबादवर, पुन्हा डबल यायला लय तकलीफ होती मला, जाऊ द्या साहेबाला भेटू दे. औरंगाबाद म्हणलं त्या वॉचमॅन म्हणे अहो ते औरंगाबाद जिल्ह्यात ते पाटणचं गाव आहे, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या ग्रामसेवकाला. हे असं खूप झालं, मी त्या गावचाच ग्रामसेवक म्हणे. बघा मी तुम्हाला काय सांगतो, दिवस वापस येऊ शकते ना आणू शकतो असं आहे का म्हणे. ते पेरे सरपंच मग हा ते सरपंच त्याचंच काम आहे म्हणे. पासपोर्ट दाखवला, वाचलं त्यांनी नाव माझं. ते वॉचमॅन घेऊन गेला साहेबाकडे पाठवलं. ते सरपंचाचं काम आहे म्हणे, ते उशिरा आले म्हणे, पहा काय होतं का. आता ते साहेब म्हणे टाइम संपला आणि मी एका अर्जावर सही करून दिली होती.
कोऱ्या अर्जावर म्हणजे लागलं तर बघा. पण ते म्हणे आमचा फॉर्म भरून द्यावा लागतो साहेब, आम्ही काम करून देऊ म्हणे. ते कोर्टाची ऑर्डर पण नेली होती, सगळं बरोबर होतं. घेतलं त्याला ठेवून सगळं. पासपोर्ट माझी ओळख नाही, पाळत नाही, काय घेणं नाही देणं नाही. मला काय म्हणायचं लक्षात आलं, मी माझ्या मोठेपणा नाही गावत. तुम्ही तुमचं इमानदारीनं काम केलं त्याचं ते फळ आहे. नाही काय माझ्याजवळ काय माझी लायकी आहे, पण लायकी नाही ना. मग एक सरपंच तंबाखू छाप काय त्याचं. पण समाज एवढ्या डोक्यावर घेतो याचं कारण काय की तुम्ही तुमचं काम मन लावून करा. हे समाज डोक्यावर घेतो, कोणालाही घेतो. चोखोबाला घेतलं, तिथे जातपात आडी आली का नाही. मताला सला सजन कसाई आपल्याकडे उदाहरण आहे नाही, त्याच्यातलीच फळ आहे ना. गोरा कुंभार नरारी सगळ्याला सामावून घेतलं ना. कोणाला उचलीच म्हटलं का. त्या काळात महिलेला सन्मान, जनाबाई मुक्ताबाईला 700 वर्षापूर्वी सन्मान देणारे आमचे माणसं. आजही आम्ही आमच्या डोक्यातून ते जात नाही. मला एकदा 8 मार्चला तारीख आली होती, म्हणजे महिला सबलीकरणावर बोलायचं. तुम्ही येता का. म्हणलं सबलीकरणाचं नंतर पाहू, पहिले महिलेला आपला कोणा केलं तो हरामखोर मला दाखवा. म्हणलं सबलीकरणाच्या नंतर म्हणून माझा शिक्षक आहे. शिक्षकाने कसं पाहिजे मग या समाजाला शिकवणं हो. अहो समाज काही ऐकतो, काही ऐकतो, फक्त गुरुजी सांगणारा पाहिजे. मना मोम म्हणला मोम, लाव डोळ्याला पाणी लाव डोळ्याला. कोणालाच माहित नाही मामा कोण म्हणायचं डोळ्याला पाणी. गुरुजी म्हणला लाव. मला त्याला नाव नाही ठेवायचं. माझा मुद्दा लक्षात घ्या, समाज ऐकतो. लग्नाच्या दिवशी आमच्या महिला बघा, पहिल्या दिवशी ते तांब्या बिब्या ठेवते दरवाज्यात. काय ते काय करते हा मापोलन. काय करते ताई तू हा काय करते ते मापोलन. ते कितीला आहे तू. 11वीला. म्हणजे अजून 4-5 वर्ष बाकी असतात. तिच्या डोक्यात ते फीड बसलं ना. हा तिचा दोष नाही, हा गुरुजी. ज्या गुरुजीनं हे शिकलं ना, एवढ्या जणी इथं माप ओलांडून आल्या. यांची ट्रायल घ्या तुम्ही की का ओलांडलं. प्रत्येकीचं उत्तर ठरलेलं आहे. मागची न ओलांडलं म्हणून पुढची न ओलांडलं. काहीच घेणार नाही, काही संबंध नाही त्याचा. मला त्याचा राग नाही, मी त्याला विरोध नाही करू राहिलो. नीट समजून घ्या, माझा मुद्दा वेगळा आहे की समाज ऐकतो. आमच्या इथे एक नवीन प्रथा चालू केली आहे ताई. डॉक्टर साहेब, लग्नाच्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही माप ओलांडा, काही अडचण नाही. पण नवरदेव नवरीने एक झाड लावा दरवाज्यात, शेतात, खळ्यात, मग घरात. चालू झालं. एका म्हातारीला एवढा राग आला. नवरी खत करत होती, उन्हाच्या टाइम झाड लावून राहिली. अरे मला म्हणे तुला काही कळतं का नाही, हळदीचं अंग आहे तिचं, खत करायला लावतो, झाड लावायला लावून राहिला, तोच काम आहे. म्हणलं हा मीच सांगितलं आहे. आणि नवीन पद्धत आली म्हणलं, त्याच्यामुळे मी सांगितलं. काय नवीन पद्धत आहे म्हणे. मला ही पद्धत गुजरातहून आली. ही आपल्याकडची नाही पद्धत, तिथून आली मला. आता आली तर आली, आपण आता स्वीकारायची. तिला काही पर्याय काय त्याला काय पद्धत आहे म्हणजे मला समजून सांग. म्हणलं पहिल्या दिवशी नवरदेव नवरीनं दरवाज्यात झाड लावलं तर लेकरू बाळ जगत जगतच नाही. माती रडू लागली. आणि तुम्ही कदाचित कल्पना करणार नाही, सत्य घटना आहे. मी अंधश्रद्धानेच केलं फैलावला तिथं. मी सत्यच सांगितलं. माझ्या तोंडातून निघून गेलेलं सत्य वाक्य आहे. नाही लावले झाडं तर नाही जगायचे लेकरं बाळ. हे सत्य आहे. कारण ऑक्सिजन शिवाय आम्ही जगू शकत नाही. आज मी मुंबई पुण्यामध्ये जास्त कोरोनानं लोक मेले, त्याचे कारण माणसं जास्त, झाडं कमी. खेड्यात माणसं कमी मेले, त्याचे कारण झाडं थोडे बरे होते, लोकसंख्या कमी होती. आणि झाडं लावा. चालू झालं ते आमच्या इथे लावून राहिले. एकाने तो वटा बांधला, त्याच्यावर तारीख टाकली, ती लग्नाची तारीख आहे. आणि मला सांगा महिला मंडळ, ते झाड मोडल
मोडूच शकत नाही. मग या समाजाकडून असे कामं करून घ्यायला म्हणून म्हणलं मी सरपंच हरवले पाहिजे. कळलं ना? ते तसं ऐकते का? तसं म्हणलं असतं झाड लावते बाई लावलं असतं का? नसतं लावलं ना. तुम्हाला झाडाचा एक किस्सा सांगू. आपल्याला लय उशीर झाला आतापर्यंत किती बोलावं. मला तुमच्या पुढे तर कव्हर मला वाटतं पाठी लाव, पण टायमाचे बंधन आहे. एकदा वड सावित्री पौर्णिमेला मी बायाला वड लावायला लावले होते. रोपा आणले, ग्रामसेवकाला सांगलं वडाचे रोप आण. तो म्हणजे साहेब वड कुठं लावता लय झाडं लावलं. ते म्हणलं तुला काय घेणार. तो नर्सरीत गेला म्हणे 60 रुपये फक्त नर्सरी. म्हणजे 60 आण. म्हणजे ती विकायला बी जास्त नाही, कारण वडाला लय जागा लावते म्हणून लोक लायच नाही. गावात तर लायच नाही. ग्रामसेवकाचं डोकंच काम करत नाही. वडाला लायचं कुठं आता, कसं काय व्हायचं या वडाचं. लहान तुला काय दुसऱ्या दिवशी वट सावित्री पौर्णिमा ग्रामपंचायतच्या वाट्यावर ठेवले. आमच्याकडे दौंडी द्यायची पद्धत आहे लाऊडस्पीकरमध्ये. दौंडी द्यायला लावली, शिपायाला लिहून दिलं सगळं. हे उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, त्या निमित्त ग्रामपंचायतीने वडाचे रोप आणलेले. महिलाला विनंती आहे की वट सावित्रीचा सण अतिशय पवित्र, त्याच्यापेक्षा वडाचं झाड हे अति पवित्र आणि हे लावलंच पाहिजे. ग्रामपंचायतीची इच्छा आहे की सन्मानाने तुम्ही वडाची झाडं लावा, पण आणि वडाची झाडं लावा आणि वडाची पूजा करा. पण आपल्या वडाची पूजा करा, दुसऱ्याची वड पूजा करा. एवढा धिंगाणा झाला तुम्हाला सांगतो वड न्यायला. सत्य मी मुलीची शपथ खाल्ले नाही, एकही शब्द बोलतो. महिला या झुंबड पडली वडाची न्यायला. आता 60 रुपये भस्कन गेले ते बाकी बाय म्हणे आमचे वड तिकडे मला काय माहित नाही तुमचे वड का नाही. आणि मी आज मी सांगतो वड पवित्रच आहे. वडाची पूजा जरूर, आणि वड कुंडीत लावला तरी येतो आणि चालतो. मग आम्ही जसं तुळस लावतो तसं वड लावा ना, काय अडचण आहे आपल्याला. पूजा करा म्हणतो मी, मला काही प्रॉब्लेमच नाही. मी जेवढ्या गोष्टी आहे ना मी बदला नाही म्हणत. समजून घ्या, त्याला जोड द्या, त्याचं विज्ञान लावा, त्याचं विज्ञान मी समजून घ्या ना. आमच्या परमार्थात ग्रंथामध्ये जे सांगितलं, काही अतिशय हुशार लोक त्याला अंधश्रद्धा म्हणतात, पण मूर्खाला कधी कळलंच नाही, ते समजूनच नाही घेतलं. खरं म्हणजे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. मी एका ठिकाणी बोललो होतो, आज मी तुम्हाला सांगतो. एखादा मुलगा जिन्यातून जाताना किंवा वरून घरातून पुढे जात असला, तिंदा त्याला जाळी नसली किंवा तिथे धोका व्हायची शक्यता असते मुलाला पडायची, तर त्याची आई काय सांगते त्याला, तिकडे बागुलबा आहे जायचं, सांगते का नाही. मग मला सांगा, बागुलबा आहे का नाही. आई काय सांगते, ती अंधश्रद्धा पसरवते का नाही. पण ती का सांगते, त्या मुलात जीव आहे, त्याला दुसरी भाषा कळत नाही. त्याला दुसरी भाषा कळत नाही म्हणून त्या भाषेत सांगितलं. त्या लोक म्हणजे अंधश्रद्धा म्हणते, अंधश्रद्धा नाही, ती आई आहे म्हणून सांगितलं. तसं आमच्या संतांनी जनरेटर लावतो थांबा. मागे जाणार तुमचा कार्यक्रम म्हणजे हो, ते मुख्य माझं काळीच येते, माझं काळीच येते येणार. मी आधी त्याचा बेस ठेवून दिला. नाही असं नाही. अच्छा, तुम्ही बोलायला लिमिट नाही म्हणलं रे. मला वाटलं टॅक्स वाढवायला काही का बोलत होतं झाडाचा विषय होता. आईच्या लेकरात जीव आहे, त्याला धोका होऊ नये. तसं आमच्या संतांनी काही भाषा वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे, ती आम्ही समजून घेतली पाहिजे. कोणीतरी त्याला उगाचच नाव ठेवलं नाही पाहिजे, पूर्ण अभ्यास करून बोललं पाहिजे असं मला वाटतं. माझे 4 प्रकारचं पाणी सांगितलं मी, माझ्या इथे आहे. त्याचा खर्च सांगितला किती येतो आणि लोकांना फायदा किती होतो ते सांगितलं. एवढे झाड आहे माझ्या इथे, जांभूळ, सीताफळ, पेरू, आंबा, चिकू, लिंबुण्या, नारळ, हे ग्रामपंचायतने लावलेले. यावर्षी कमीत कमी 15 लाख रुपयाचे नारळ ग्रामपंचायतनं लावलेल्या झाडाला मिळाले असतात. 15 लाख रुपयाचे. माझ्या स्मशानभूमीत 100 क्विंटल जांभळं निघाले यावर्षी.
आणि विश्वास ठेवा, आम्ही विकत नाही, झाड फळं विकत नाही, पोरं खाते. कोणताही फळ विकत नाही गावात. लोक पोरं तोडून खाते, रस्त्याला नारळ तोडून खाते. तुमचे साहेब आले होते म्हणे, सगळी टीम आलो. काय होऊ शकतं, हो काय अडचण आहे. म्हणून झाडं भरपूर केलं आम्ही, लोकांकडून ते करून घेतलं त्या पद्धतीने. स्वच्छतेच्या बाबतीत बी तसेच. रोज गाव झाडून घेतला जातो, रोज प्रत्येकाच्या घरून कचरा उचलला जातो, प्रत्येकाच्या घरून डोअर टू डोअर 2 बकेट आम्ही दिले कचरा ठेवायला. ट्रॅक्टर आमचा, माणूस आमचा घरी जाऊन कचरा आणतो. गावात कचरा होईल का? होणारच नाही ना. कसं काय होईल? राहिला प्रश्न तर प्लास्टिकचा. खूप लोक म्हणते की प्लास्टिक धोकादायक आहे, असं आहे तसं आहे, याच्यावर एवढी व्याख्यानं, एवढं चित्रफिती, एवढा खर्च, एवढं बोलणं, पण इलाज कोणी काढतच नाही. आमच्याकडे मानणारे कळणारे आहेत, पण इलाज काढणारे माणसं. आम्ही काय केलं माहित आहे? तसं काही बाया ऐकत नव्हत्या, प्लास्टिक बाजूला करा. नाही, किती खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी येऊन सांगितलं तरी ऐकणार नाही. मग आम्ही काय केलं, जुनं प्लास्टिक 15 रुपये किलोनं घ्यायचं, अलाउन्स करून टाकलं. घरातलं जुनं प्लास्टिक 15 रुपये किलोनं. बाई दिसला तुकडा पिशवी. म्हणजे आता बघा, तुम्ही ज्या समाजाला मूर्ख म्हणता तो समाज मूर्ख आहे का? नाही ना. त्याच्याकडून करून घेणारा गुरुजी मूर्ख आहे. पोरं बाई ती प्लास्टिक येऊनच देत नाही, हो साहेब, दिसूनच देत नाही. प्लास्टिक खराब आहे, फार डेंजर आहे. असं म्हणते की चांगदेवाची अवलाद आहे, म्हणते 1400 वर्ष सडत नाही. 1400 वर्ष किती डेंजर आहे. त्याचे दुष्परिणाम तो सेपरेट विषय आहे प्लास्टिकचा. समुद्रामध्ये पहाड झाले होते त्याचे, वाहून जाऊन पहाड. आता ते काढायचं कसं, काढलं तर टाकायचं कसं, या प्लास्टिकवाल्या तज्ञाचे मत आहे. आम्ही ट्रेनिंग असते ना, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, पुण्याला इकडे तिकडे, तर आम्हाला कधी योग येतो दुसऱ्याचा ऐकायचा. जसे साहेबाचं ऐकलं तसे एखाद्या वेळेस योग येतो. तर मी ते प्लास्टिकचं ऐकलं तर भयानक. मग आमच्या इथे प्लास्टिक आता बाजूला होतच नाही. आणि बघा, 15 रुपयाने आम्ही देतो. तुम्हाला गंमत सांगतो, 10 रुपयाने आम्ही भंगारवाल्याला विकतो एकत्र. माझा घाटा किती झाला? 5 रुपये. ती निघून किती निघन महिन्याला? 50 किलो. 50 किलोचे किती पैसे झाले? 250. बरोबर. वर्षाचे किती झाले? 3000, 5000, 10000, 25000 रुपये घाटा ग्रामपंचायतला येईल. किती येईल? आता ते 25000 का 50000 घाटा ग्रामपंचायत सहन करते. तो पैसा कोणाचा आहे? कोणाचा आहे? ते जनतेचा आहे. तुम्हाला गावरान भाषेत सांगू, माझे प्युअर सरपंच साहेब, नीट ऐका. हे गावातले रानडुकर तसे ऐकायचे नाही. यांचा मूर्त यांनाच पाजायचा, तवा विकास होईल, तसा होणार. तुम्ही म्हणून महामतदार आहे, माझ्या गल्लीतले आहेत, माझ्या आडनावाचे आहेत, माझ्या जातीचे आहेत, त्याने खेळ जमणार नाही. त्याला असंच पाणी पाजा लागत. म्हणून म्हणतो मी, सरपंच आला नाही पाहिजे. मी काय मुद्दा कसा मांडतो माझा, का मी केलं, पण कोणाच्या पैशाने केलं? त्यांच्या पैशाने केलं. 4 प्रकारचं पाणी देतो. कोणाच्या पैशाने देतो? 4 प्रकारचं पाणी. लोक टॅक्स भरतच नव्हते. 5000 रुपये टॅक्स भरते ना पहिल्या दिवशी. मग पिठाची गिरणी टाकली आम्ही 12 वर्षापूर्वी. जो टॅक्स भरेल त्याला वर्षभर करून फुकट. महिलांनी हिशोब केला तेव्हा 700-800 रुपये टॅक्स होता. 700 12 वर्षापूर्वी वाढत गेलो ना 5-5. 700 रुपये भरायचे वर्षभर करून फुकट. बाय भरायला लागलं पटापटा. दरवर्षी 500 वाढी गेलो, लोकांना कळलं नाही. आज 5000 झाला. पण सुविधा पण वाढत गेलो ना. काय सुविधा दिल्या मी? 4 प्रकारचं पाणी आहे, कचरा घरून आणतो, बकेट आमच्याच आहे, पिठाची गिरणी आहे, महिलाला वायफाय फ्री आहे फोनला.
अख्ख्या गावच्या महिलाला सॅनिटरी नॅपकिन फ्री, मसाले करायचं मशीन आहे, डाळी करायचं मशीन आहे, बटाटा चिप्स करायचं मशीन आहे, पापड करायचं मशीन, शेवाय करायचं मशीन, बटाटा चिप्स करायचं मशीन, हवा भरायचं कॉम्प्रेसरचं मशीन. मोटरसायकल मध्ये फोर व्हीलर मध्ये गेलं हवा भरा. इतकंच काय विषय, तुम्ही विश्वास ठेवायचे नाही. म्हातारे कोतारे जर ग्रामपंचायतीमध्ये आले बसले पाहायच्या निमित्तानं तर 2 मशनी आणल्या डॉक्टर साहेब, त्याच्यात पाय घालून बसायचं, त्याच पाय दाबीत म्हाताऱ्याचं, त्या पण मस्त. मी बार एका वोट तुम्हाला एका दिशेला नाही, तो लक्षात ठेवा. मी एवढं केलं कोणाच्या पैशाने केलं हे विसरायचं नाही. हा शब्द तुम्ही त्यांच्या पैशाने केलं. मग त्यांच्या पैशाने त्यांना सुविधा द्यायला याच्यात आमचं काय? पण नाही, आमची वृत्तीच नाही ना ती, आमची भावनाच नाही ना ती. तुम्ही म्हणून झालं हे दिसायला धोरणच नाही, पण शिकलो कुठं असा प्रश्न पडू शकतो तुम्ही. मला जे जे समाजात दिसते त्याच्यातून शिकायची माझी वृत्ती आहे. काहीही दिसून द्या, मी जिथं जाईन, ज्या गावात जाईन, काहीतरी शिकून येईन. तो पोतराज असतो का, पोतराज खाना लावतो आईचा भक्त, त्याच्यापासून शिकलो. तो काय करतो, गावात गेल्यावर बघा घरोघर मागतो, ती बाई त्याला सुपात ताटात धान्य आणते. बरोबर आहे, एवढं धान्य आणलं 100 ग्राम. 100 ग्राम धान्य त्या पोतराजाला दिलं, त्या बाईनं तू सगळं धुळीत टाकून दे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करतो तो, 4 दाणे, आणि ती बाई खुश होती. हो, अरे मी विचार केला एवढं धान्य येणंच दिलं, 4 दाणे दिले, तिथे बाईचा चेहरा पाय साकार झाला. एवढी अक्कल जर पुढाऱ्याला सरपंचाला आली, एवढं घ्या, एवढं जरी या झालं समाज पहिले ऐकलं होतं, अपलोड करायचं आहे. मी कधी ऐकलं बघा, तुम्ही ऐकलं असेल, सिमेंटात खाल्ले, चाऱ्यात खाल्ले, कोळशात खाल्ले, दगडात खाल्ले. चालेल आता संडासात मी खायचे खायची तर काही लिमिट पाहिजे ना, पुढे म्हणून हे सगळं धुवून काढायचं आम्हाला. हे सगळं धुवायचं म्हणजे किती मेहनत आहे, खायचं काम नाही. होऊ शकतं, एवढ्या गोष्टी फ्री आहे. एवढ्यावर मी थांबलो नाही. आम्ही 14 लाखाला एक ट्रॅक्टर घेतला शेती करायला. 50% शेती करतोय लोकांची. म्हणजे आज नांगरायला किती पैसे लागते 1 एकरला? तुमच्याकडे 2000 तरी पकडा, आम्ही 1000 रुपये नांगरून देतो. 50% सबसिडी, आणि तरी घाट्यात जात नाही. अगोदर मी सांगितलं 50 नफ्यात आहे, याच्यात मी सांगतो 50 नफ्यात आहे. आणि 14 लाखाला ट्रॅक्टर घेतला, त्याला पैसे लागले नाही. 10 लाख जिल्हा परिषदकडून लोन घेतलं, 4 लाख कृषी खात्याकडून सबसिडी घेतली. म्हणजे 1 रुपया न लागता ट्रॅक्टर तरला, आणि लोकांना अर्ध्या पैशात सबसिडी. काय अडचण आहे आम्हाला करायला? जेवढे लोक पहिल्या दिवशी 1 एप्रिलला टॅक्स भरतात, खूप लोक. पण माझं मन काय बघ, उशीर करू नये, यांना एकलंच भरलं पाहिजे. याच्यासाठी काय करावं? 10 वर्षापासूनची आमची योजना आहे. जेवढे लोक पहिल्या दिवशी टॅक्स भरतात त्याच्यातून 4 चिठ्ठ्या काढतो आम्ही. लकील राहू 17 सप्टेंबर आमच्याकडे एक झेंडावंदन जास्त आहे. 17 सप्टेंबर मराठवाडा नोटीस, 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 4 झेंडावंदन होतात. त्या 4 चिठ्ठ्या ज्याच्या निघन त्याच्या बायकोच्या हाताने साडी चोळी घेऊन तिची पूजा करून त्यांच्या हाताने झेंडावंदन करतो आम्ही करत. बाया मार्च महिन्यातच पैसे घेऊन 5000चे बंडल घेऊन ग्रामसेवकाच्या फगडावर मारतो, हे घे पैसे. 8 ते 9 लाख रुपये ग्रामसेवकाला हातावर सांभाळायला लागते. पावती देता येत नाही 1 तारखेशिवाय त्याला. तो कायद्याची अडचण आहे ना. पैसे तर मार्च महिन्यात दिले, पावती कसं देईल? कोणा खात्यात टाकता येत नाही ना. मग तू सांभाळतो. 8-10 लाख रुपये आमचा ग्रामसेवक हातावर पैसे सांभाळीतून महिला देत्या, म्हणजे घडू शकतं. आणि लोक नुसतेच ग्रामसेवकाला शिवाय देतात.
आमच्या ग्रामसेवकाला 10 लाख रुपये हातावर दिले. आमचा ग्रामसेवक काय ज्ञानेश्वराच्या घरातला कुटुंबातला आहे? नाही, सारे तेच. काय देते मग? माझे मत असं आहे, साहेब बसलेले गाव चांगलं, सरपंच चांगलं, तर ग्रामसेवक चांगला. तुम्ही सरपंचाने जर कुर्तं काढलं तर ग्रामसेवक पॅन्ट काढायला घ्या. आमच्या गावात तुम्ही काय कसं राहायचं? ते ग्रामसेवकाला वाटत नाही गावाचं वाईट व्हावं. ग्रामसेवकाला जीव लावा. ग्रामसेवकाच्या पोटात 33 कोटी देऊ. कपिली काय ती? ग्रामसेवकाच्या मनात आलं ते विकास, नाही ते गाव भकास. तुमच्या साहेबाला 9 वर्ष झाली नाही. मला आनंद झाला. नाही तर वर्षां 6 महिन्यात बदल्या ग्रामसेवकाला शिव्या, आणि ग्रामसेवकाची तिंद बदली करायची नाही. त्याचं कारण सांगतो. तुम्ही तिंदा बदली केली ग्रामसेवकाची, तर तो पंचायत समितीत येणाऱ्या ग्रामसेवकाला सांगतो ते गावले हलका ठेवून आहे, त्याच्याकडून काम करून घ्या. ग्रामसेवकाला गावात आल्यावर 1 कप चहा पाजा. आई बरी आहे का, बायको बरी आहे का, विचारा ना. कधी विचारतो आम्ही ग्रामसेवकाला? पोराला 10वीला होते, किती मार्क पडले बाबा? विचारलं तर त्याला आनंद वाटत ना. आम्ही आलो की पिसाळ्याने भाव 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 मग ते दाखवून फोन काढायचं. कोण? व्हिडिओ साहेब का? आलो आलो. त्याला रोज मिटिंग घ्यायची, ती दुखून आली. पण हे तुमच्या कधी घेणार. दुसऱ्या दिवशी मी तुम्ही फोन लावा, साहेब कधी येणार रे, मग असं काम होतं. त्यांनी तिकडून उत्तर फिक्स आहे. अरे मला याच्या होतं, पण माझ्या काकाच्या मावशी वारली, मी 10व्याला चाललो तर रात्रीला चाललो. पूर्ण पाहुणे मारून टाकले त्यांना. त्याच्या ध्यानात मी नाही कोणता सांगितलं कधी. पुन्हा सांगितलं ही पाळी का आली ग्रामसेवकावर? आम्ही समजून घेतलं नाही. ग्रामसेवक हा बहुजनातलं पोरगा आहे. IPS अधिकारी कुठून आला का? त्याचं डोकं किती, त्याचं वागणं बोलणं किती. गावात जीवच लाईत नाही. 10-12 सदस्य, सरपंच, विस्ताराधिकारी, व्हिडिओ शिव, त्याला किती जण. मला तर अशी खीव होती ग्रामसेवकाची. मी लई वेळेस म्हणलो, एवढ्यातून ती एवढ्याला तोंड देतो. कसे देत असेल ते देऊ विचार. पण एवढं करून घरी गेल्यावर त्याचं घरचं तरी धोरणी पाहिजे. ते जर उठेला असतं तर काळ्या पाणी शिजून देणं जा पुढे देणार. त्याचं शुगर वाढेल, BP वाढेल ना. हो, म्हणून ग्रामसेवकाला गावात जीव लावा. चहा पाजा आल्यावर 1 कप चहा ते योजना समजून सांगत. हजारो योजना आहे शासनाच्या. सरपंचाला त्या कळू शकत नाही, आणि कशा शासनाकडून काढून घ्यायच्या ते ग्रामसेवकालाच कळू शकत नाही. म्हणून ग्रामसेवकाला जीव लावा. मुख्य कणा आहे तो गावाचा, आणि तो करतो, करत नाही असं नाही. त्याला जीव लावा ना. अनेक ग्रामसेवक खूप चांगले आहे. माझा पहिला ग्रामसेवक रात्री 12 वाजेपर्यंत बसायचा. माझे गाव निर्मल झालं, वारला होता बिचारा, अचानक ऍक्सिडेंटने बदली. म्हणून ग्रामसेवकाला जीव लावा. एवढ्या योजना आहेत, त्याचा खर्च जर तुम्ही काढला तर लोकांना फायदा किती होतो. 4 एकर जमीन नांगरली की 4,000 रुपये वाचले त्याचे. पिठाची गिरणी, अनेक मशनी, अनेक, हे सगळ्या याच्यात लोकांचा 8 ते 10 हजार रुपयाचा वर्षाकाठी फायदा होतो. किती? 8 ते 10 हजाराचा फायदा होतो. आणि टॅक्स किती घेतला? 5,000. मग सांगा लोक भरते का नाही भरते? याच्यातून ग्रामपंचायतीने एकच बोध घ्यायचा की लोकांच्या हिताच्या योजना राबवायच्या. याला GR ची गरज नाही, याला शासनाची मंजुरीची गरज नाही. खोटं आहे सगळं. कशाचे GR म्हणजे सरपंच ग्रामसेवकाच्या गळ्यात घातलेलं लोढणं. मला एकच GR मान्य आहे, समाजाच्या कल्याणासाठी जे जे निर्णय ग्रामपंचायत घेईल तो GR करा. बाकी सगळे खोटे. GR कोणासाठी होतो असतो? ज्याला अक्कल नाही त्याच्यासाठी GR. आमची ग्रामपंचायत 38 निराधार लोकांना सांभाळते. 38. खाणं पिणं, कपडे लत्ते, 2 टाइम जेवण, हे GR मध्ये आहे का? हवा भरायची मशीन GR मध्ये आहे का? पण गरज आहे की नाही गावाला? तुमच्या गावाला गरज आहे की नाही? हवा मोटरसायकल मधले याच्यातली हवा केली. आणि तुम्हाला गंमत सांगतो मी, लई सोपं हो. आम्ही कधी शिकावं. तुमच्या गावची लोकसंख्या किती? 5,000. 10,000 रुपये केले तर किती पैसे होते? 50,000. आणि हवा भरायची मशीन येते 30,000. एवढ्याला
म्हणजे किती पैसे द्यायला लागेल एका माणसाला? 10 रुपये. एक 10 घराला 10 रुपये देतो. म्हणजे सार्वजनिकचा आणि सहकारचा फरक पहा काय आहे. म्हणून ग्रामपंचायतीला माझी विनंती आहे की समाजाला जे जे लागतं घरात ते सगळं पुरवायचं ग्रामपंचायत. एकटू जळून तुम्ही कपड्यासहित या बाईच्या अंगावरची जर साडी 1000 रुपयाची असेल, 500 रुपयाची असेल, तर तुमच्या इथे 2000 महिलाला एक एक साडी जरी दिपावळीला दिली तर साड्या खरेदी किती झाल्या? 2000. 500 रुपये साडी 250 रुपयाला भेटेल साहेब ती. पण तिला साडी घ्यायची 500 रुपयाला, पण ग्रामपंचायतनं दिली ती केवढ्याला पडेल? 250ला. द्या ना तिला फुकट, वाढायला 500 रुपये पट्टी. कोणा माने केली? म्हणून समजून घ्या नाही. उलट अजून एक सांगतो ग्रामसेवक साहेब, माझी विनंती हात जोडून सरपंच, ती जो टॅक्स लिहिलेला असतो ना त्याच्यावर, टॅक्स पावती, कर वसुली पावती, हा शब्द खोडून टाका. लिहू नका तुम्ही पुढच्या वर्षीपासून. लोक सहभागाची पावती म्हणा त्याला. काहीतरी गैरसमज लोक पसरून दिले. कर वसुली म्हणजे काय? सरपंच, सावकार, ग्रामसेवक असं राखीत दिसतो लोकांना. कर वसुली नाही ती. तुमचा लोकसहभाग आहे ते तुमच्यासाठी खर्चायचं आहे. काय त्याच्यात अडचण आहे? म्हणून मी म्हणतो 5000 नाही 25000 जरी एका कुटुंबाला दिले तरी चालते. कारण 5000 दिले तर 10000चा फायदा होतो. 25000 दिले 50000चा फायदा होईल ना. आज तुमच्या गावाला रोज 5000 रुपये साबण लागते. एका माणसाला 1 रुपया. ती तिची खरी किंमत किती असेल? 2500 रुपये. 2500 वाचले ना. आज बिस्लरी बॉटल 10 रुपयाला. आणि खरं पाण्याचा भाव काय आहे? 4 लिटर. हे शुद्ध पाण्याचा भाव सांगतो मी, 25 पैसे लिटर. बाटलीची खरी किंमत ते किल्लीची. माझं पाणी टेस्ट केलं याच्यापेक्षा भारी निघालं मशीनमध्ये. मुंबईत माणसं आले. 25 पैसे लिटर पाणी. हे निघते केवढ्याला? 10 रुपये लिटरला. आम्ही कधी हिशोबच केला नाही. झाडून का घेत नाही तुम्हाला सांगतो. 1960ला 25 रुपये आरोग्य कर लावला साफसफाईचा. किती? एका कुटुंबाला किती? कधी लावला? 1960ला यशवंतराव चव्हाण साहेब असतानाची गोष्ट. आज बी 25 रुपयाचे झाडून घेऊ शकते की? तुमचे 1000 घर आहे. कधी हिशोब केला नसेल लोक आज सांगूनच टाकतो. 1000 घराचे किती पैसे झाले? 25 रुपये ना. 25000. आता या बाईला पगार आहे 9000. झाडून घ्या. अशा किती महिला लागेल तेव्हा झाडून घेणं होईल रोज आपलं गाव? किती लागतं? कचरा उचलायला, झाडून घ्या, अख्खं गाव झाडायला किती लागेल? मंजूर रोज झाडून घ्यायचं तर 10 लागतं. म्हणजे 90000 रुपये महिन्याला. कळलं की नाही? महिन्याला खर्च किती? 90000. सालाचं उत्पन्न किती? 25000. मी झाडून कसे काय घेते? 12×78 11 लाख रुपये लागत तुम्हाला झाडून घ्यायला. किती? 11 लाख. आणि पंचायतचं उत्पन्न किती? 25000. मग कसं काय झाडून घ्या? बोलत नाही. यांनी हे समाजाला सांगायचं ना कधीतरी की झाडून घ्यायला 11 लाख लागत, 25000 कसं काय झाडून घ्या? पण हे बोलत नाही. त्यांच्या मनात भीती. बोललं तर लोक पुढच्या वेळेस मतदान नाही करायचे. कशाला पण ती मनात भीती. मग आमचे सरपंच ग्रामसेवक लय हुशार. यांनी नवीन डोकं लावलं. आपलातून डोकं लावलं. 25 बी घ्यायचे नाही, झाडून बी घ्यायचं नाही. बस पुढे दुश्मनी घ्याय. पण याने प्रश्न सुटला का? माझ्या इथे ग्रामसेवक साहेब आरोग्य कर 500 रुपये आणि तुमच्या इथे 25 रुपये. किती? तुम्ही राग ना घेऊन देऊ. बोलताना सगळे बोलत होते सर्व संपन्न गाव आहे. मला आनंद आहे. मग टॅक्स भरायला कोण नाही संपन्न? कर भरायला का नाही? एका हाताने द्या, दुसऱ्या हाताने घ्या. दोघांची चूक आहे. एका हाताने टाळी वाजत नाही. 5000 10,000 रुपये कर लावा. कर म्हणजे लोकसहभाग. आणि याने सुविधा द्या. काय अडचण नाही ना. तेवढ्या सुविधा देऊ शकते ग्रामपंचायत. नफ्यात देऊ शकते. आरोग्य 20 लिटर पाणी एका घराला रोज देतो. 10 रुपयाला जरी जार धरला महिन्याचे किती झाले?
300 वर्षाचे किती झाले 3600 वाचले ना. तुमच्याकडे जायला विकत असं इथे गावात पण विकतो केवढ्याला 15 रुपये 20 रुपये. मग पण समाजाला त्याची गरज आहे. विकत घेतो याचा अर्थ आम्ही फुकट देतो ना साहेब. ही आर्थिक नीती समजून घ्या आमची महत्वाची. आम्ही कुठे सक्सेस झालो म्हणून तो कर आमचं काळीज आहे. सरकार देते ते वेगळं, पुरस्कार मिळाले ते वेगळे. म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामसेवकाने न घाबरता कर वाढवायचा, लोकसहभाग आणि लोकांना त्या पद्धतीने सुविधा द्यायच्या. 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद नाही. 1 मिनिट. तिसऱ्या मजल्यावर पाणी जातं रात्री 12 वाजता बी बाईनं खाली यायचं नाही. गेलंच पाहिजे 15 वर्षात. पण 1 मिनिट नळ बंद नाही म्हणतो. 1.5 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलंय. 4 पत्रात 25 वर्ष राहिलो. आता 1.5 कोटीचं. सेन्सॉरचे दरवाजे हे त्याला समोर गेला ऑटोमॅटिक दरवाजे उघडते. 3 दरवाजे उघडल्यावर माझा ग्रामसेवक दिसतो. आपल्याला एसी बरोबर आहे का नको एसी? खूप अशा कितीतरी हजारो गोष्टी होऊ शकतात. पण आमचा एकमेकावर विश्वास नाही. मी कोणत्याही गावात गेलो ना तर ग्रामपंचायतचे लोक म्हणते आमच्या गावात लई मूर्ख आहे, आम्हाला करायची हौस आहे. लोकांकडे गेलो ना ते म्हणजे आमची बॉडी नाही मूर्ख आहे, आम्हाला लय हौस आहे. मला वाटतं मी कोण्या गावात आलो हे असं नाहीये. लोक मूर्ख नाही, बॉडी पण मूर्ख नाही. आमचा समन्वय नाही. आम्ही एकमेकाला समजून घेतलं नाही. आम्ही एकमेकाला सांगितलं नाही. अंधारात लोकांना ठेवलं. इतका अंधारात ठेवलं तर माहितीचा अधिकार काढावा लागला त्याच्यासाठी. काय गरज आहे? गावातल्या गावात माहितीच्या अधिकाराची काय गरज आहे? काहीच गरज नाही ना. हो तुम्ही तुमचे एका कुटुंबातले आणि एका गावातले सगळे त्याला माहितीचा अधिकार कशाला पाहिजे? पण आम्ही दाबतो ना म्हणून समाजाने हे माहितीचा अधिकार अण्णा हजारेला काढावा लागला. काही गरज नाही त्याची. का करायच्या ह्या सगळ्या गोष्टी? त्याची आज काय गरज झाली? माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला. भयानक संकट हे आपल्या भोवती. तुम्ही चांगला विचार करायचा. नुसतं एका गावाला एका घराला नाही, अख्ख्या देशाला आहे. तुम्ही हे एवढे जवान पोरं बसलेले आहेत. काय वाटतं भाऊ तू किती वर्ष जगू शकतो? एक अंदाज चर्चा आहे आपली. मग मोकळेपणाने सांगायचं. 65. तुम्हाला काय वाटतं? बघा जवान पोर आहे आणि आपल्या आजी म्हणजे किती वर्ष जगत होते? 100. मग हा शिकला, आमची प्रगती झाली, मग याला 65 काऊन वाटू राहिलं? कधी विचार करायचा आम्ही? हो याला 110 का वाटाना? वाटायला पाहिजे ना. याला नाही कोणालाही. तो एक निमित्त आहे. आडाने ज्यावेळेस सुविधा नव्हत्या त्यावेळेसचा माणूस 100 वर्ष जगला. माझी आई जगली, माझा आजोबा जगला. मी का 65 मध्ये चाललो, 70 मध्ये चाललो, 75 मध्ये? मला का वाटू राहिलं? मग याचा जिम्मेदार कोण आहे? याचा जिम्मेदार सरपंच आहे. 100 वर्षाचं आयुष्य गावातल्या माणसाला सरपंचाला द्यायचं हे देऊ शकतो जर त्या पद्धतीने सगळ्या ट्रीटमेंट झाल्या तर. स्वच्छ पाणी, भरपूर झाडं, स्वच्छता, मुलांचं शिक्षण, कटकट नाही, प्रत्येकाचे घर मोडलेलं, तोंड पाहून काम करायचं नाही. आमच्या इथे प्रत्येक माणसाचा वाढदिवस लिहिला जातो रोज. मोठा बोर्ड स्क्रीनवर फोटो नाव येतं. खुश लोक. काय सरपंचाचाच वाढदिवस करा माकडावानी काय? आपल्या लेकराचा मान वाटा पाहिजे, अभिमान पाहिजे आपल्याला. सरपंच हा त्या गावचा बाप आहे, सरपंच त्या गावची आई आहे. मग कोणाचा वाढदिवस थाटत पाहिजे? समाजाचं पाहिजे ना. ते कळलं पाहिजे आम्हाला. करा, होऊ शकतं. आम्ही दर महिन्याला 1 तारखेला गावात राऊंड मारतो. काही प्रॉब्लेम आहे का सांगा. लोकांनी इकडे येऊन ग्रामसभा घ्यायची, मांडायचं कसं? आम्ही जायचं नाही 1 तारखेला. का हरकत आहे? होऊ शकतो. जगात कुठं ग्रामपंचायती नाही, ही आपले देश आहे. काय शिस्त आहे राव जगामध्ये. मी पाहिलं ना माझ्या डोळ्याने. कुठेही हॉर्न वाजत नाही 20 देशात. आमच्या ट्रकच्या मागे लिहिलेलं आहे प्लीज हॉर्न. सगळे उलटे. तुम्ही माझं एक ठराविक वाक्य आहे, लय प्रसिद्ध झालं, इथं चुकू नका.
जो तो शिकितो इथं थुकू नका, इथं पार्किंग करू नका, नो पार्किंग नो पार्किंग. मग गाडी कुठून उभं करायची? मी एका ऑफिसमध्ये गेलो, तिथे लिहिलं होतं इथं थुकू नका. मी पाहिलं इथं थुकू नका, मग थुका कुठं? काय झालं? घरी आलो, ग्रामसेवकाला म्हणलं इथं थुकू नका हा शब्द आपल्या गावातून बाद करायचा. म्हणे मग मला सगळ्या गावात बेसिन बसवले 32 आणि प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका. इथं थुकू नका हा काय शांतपणा कामाचा आहे? तुम्हाला त्याच्यातली आणखीन एक गोम सांगू, इथं थुकू नका जो माणूस लिहितो त्याला माहित आहे येणाऱ्याला थुकायचे म्हणून त्याने लिहिलं. इथे कचरा टाकू नका, कुठं टाका? आमचा बोर्ड गेला, फील्ड गेला, फायदा काहीच झाला नाही. अशा अनेक गोष्टी. रोडला बघा तुम्ही लिहिलेलं असतं पुढे अपघाती क्षेत्र. अपघाती क्षेत्र म्हणजे काय भौतिक आहे तिथे? काय अपघाती क्षेत्र म्हणजे काय? म्हणजे त्या इंजिनियरला माहिती आहे इथं अपघात होणार, मग आम्ही मेल्याची वाट पाहतो का? अरुंद धोकेदायक पूल आहे. तुम्ही बोर्ड वाचलं? मी रात्र फिरतोय, प्रवास करतोय, रोज 400 किलोमीटरचा ॲव्हरेज आहे माझं. तो रात्री बोर्ड दिसला ना, पुढे धोकादायक अरुंद पूल आहे. मग मी तेवढ्या रात्री 2 वाजता गाडी काय डोकं घेऊन खालून जाऊ? काय करू? काय काय करू? 60,000 रुपये वन टाइम घेतला रोड टॅक्स. आज मी 100 रुपये घेते 25-25 किलोमीटर आणि धोकादायक घेऊन होते. हे बुटाने आणायच्या लायकीचे बदलायला पाहिजे. आता बदलतंय, देशात बदल होतोय, अनेक गोष्टीत बदल होतोय. लोकांना बी गरज वाटू राहिली, पुढाऱ्याला बी वाटू राहिली. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं दसऱ्या मेळाव्याचे जर भाषण ऐकलं असेल तर त्याच्यात त्यांनी एक वाक्य वापरलं बघा, की आता बदलायची वेळ आधी, बदल करायला पाहिजे. म्हणजे त्यांना पण ते वाटायला लागलं, पण रस्ता सापडत नाही ना. समाज काय करेल हे त्यांना अंदाज येईना, काय रिॲक्शन येण्याचा अंदाज येईना. म्हणून पुढारी घाबरतो, सरपंच घाबरतो, ग्रामसेवक घाबरतो. पण काही नाही, असं मोकळं बोला. एकदा काय ते होऊन जाऊ द्या, नाही द्यायची पुढच्या वेळेस निवडून नका देऊन द्या, पण निर्णय घ्या. आणि मला असं म्हणायचं, कामच करायचं नाही तर पुढच्या वेळेस निवडून कशाला तुम्ही? बरं, तुम्हाला जरी लोकांनी निवडून द्यायचं ठरवलं पुढच्या वर्षी, पण कोरोनानं तुम्हाला व्हायला पाहिजे ना. ते कवानात फार्म काढून नाही तर पता लागून द्यायचं. मग 5 वर्ष आमच्या हातात मिळाले, करून मोकळं व्हा. इच्छा करा, होऊ शकतं. इच्छा करा म्हणजे मी सरपंच साहेब, ग्रामसेवक इच्छा केलं. ते रामायणामध्ये ते सीताने एकदा इच्छा व्यक्त केली होती. काय इच्छा व्यक्त केली माहिती आहे? मी काही बी पाहतो, सोन्याच्या कातडीची त्या हरणाच्या चोळी पाहिजे, बरोबर आहे? काय इच्छा व्यक्त केली? ते कातडी सोन्याचं होत. रामायण तुम्ही पाहिलं, मी पाहिलं, माझी नजर भागती. मी म्हणलं मी काही शिकतो. देवाने काय केलं माहितीये? 2 सेकंदात देवाने डिमांड मंजूर केलं. तिचं जे उचललं तिला ते घेऊन कुठे नेऊन टाकलं? पण अख्ख्या सोन्याच्या लंकात नेऊन टाकलं. चोळी काय घेतली? लंकाच सोन्याची. आम्ही इच्छा करा ना, आमचं काय खरं आहे, आमचे लोक चांगले नाही, आमचे कुठे असं म्हणत रडत बसायचं नाही. माझ्या गाडीवर एकच वाक्य लिहिलेलं आहे पहा, सरपंच आता रडायचं नाही, लढायचं. सरपंचाची गुण असते बरं का. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरपंचात हे सगळे गुण आहे. ते गुण आहे म्हणूनच सरपंच झाला तो. त्याची तुम्हाला प्रचिती सांगू. आमच्या तिकडे नगर जिल्ह्यात एक गाव मित्र साहेब, त्याला 2दा-3दा म्हणलो चांगलं काम कर, चांगलं. ते म्हणे नाही, माझ्या गावचे लोकले हलकट, माझ्या गावचे लोकले हलकट हलकत आहेत. एवढा जीव का द्यायला माझा? म्हणलं किती लोकसंख्या आहे? 3,000. म्हणलं त्या गावचे 3,000चे 3,000 हलकट असं धरला. राईट. त्याच्यातून तुम्ही 9 निवडून आले. मग येऊ सरपंच झाला. माझं तोंड लावलं का ना, असं नाही म्हणे. मी म्हणलं कशाला लोकांना हलकट म्हणतो? लोक चांगले आहे, तुम्ही बी चांगले आहे, एकमेकाला नाव ठेवल्यानं काय होईल? होणार नाही काय. म्हणून 100 वर्षाचं आयुष्य जर मानवाला पुन्हा परत मिळून द्यायचं असलं, शतायुष्य मानव द्या, गाथ्यात सांगितलेलं आहे. ही जिम्मेदारी सरपंचाची आहे, पुढाऱ्याची आहे. आज जपानमध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतोय, कष्ट करतोय 100 वर्षाचा माणूस.
उद्या देशावर संकट आहे, मिलिटरीत घालायला पोरं राहायचे नाही. पुढच्या वर्षी चीन आमचा पाऊस पळून न्यायचा म्हणतो. पाऊस वरच्यावर पाऊस पळून न्यायचा म्हणतो. म्हणून शिक्षण आणि विज्ञान याची सांगड घालायची. परमार्थ गाथा ज्ञानेश्वरी याचा पोरांनी अभ्यास करत नाही. का करत नाही मला काही कळतच नाही. यांना कोणी शिकवत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञानाचे शेकड्याने शोध म्हणते. पोरावर नीट आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञानाचे शेकड्याने शोध. ही वीज तयार कशी होती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितले 700 वर्षापूर्वी. तिचा शोध कधी लागला? 200 वर्षापूर्वी. त्या माणसाचं नाव लागलं. आणि मूळ शोध कोणाचा आहे? ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. असे हजारो ज्ञानेश्वरीचे विषय आहे. पण ह्या गुरुजीने आम्हाला समजून सांगितले नाही, आम्ही कधी समजून घेतले नाही. म्हणून तुकाराम महाराज गाथा असेल, कोणत्याही धर्माचे कोणत्याही संतांचे जे काही चरित्र आहे त्यांनी लिहून ठेवलेलं साहित्य आहे, ते असे साहित्य संमेलनातून लोकांपुढे गेलं पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, वाईट वाटणार नाही, माफी मागून सांगतो, पण सांगणं कधीतरी समाजाला सत्य आहे. आमच्या ग्रामनेतेमध्ये तुकडोजी महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं, नीट शांत डोकं ठेवून ऐका, वाईट भावनेने नाही. एका संभोगाला 40 किलो अन्न लागतं माणसाला. कुणी सांगतच नाही समाजाला. किती? 40 किलो. मग किती दिवस आहे? अमुक करू नका, अमुक करू नका, अमुक. अरे का करू नका हे समाजाला कधी सांगतात? त्याचे फायदे तोटे दुष्परिणाम हे ग्रामनेत्याने सांगितलं, मी म्हणायचं नाही म्हणा. कसा माणूस 100 वर्ष जगन? म्हणून या सगळ्या गोष्टी समाज खुलेपणाने मांडा. ज्याला त्याला जगण्याचा अधिकार आहे, जो तो ज्याचे त्याचा विचार करेल, पण लपून ठेवू नका. करू द्या, कोणाला काय करायचं ते करू द्या, पण माहित तर होत नाही ना त्याला. म्हणून प्रत्येक गोष्ट समाजापुढे उघडी झाली पाहिजे, समाजाला कळली पाहिजे. समाजाला शिकवत नाही, समाजापासून दाबून ठेवते, म्हणून समाज आमच्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून गुरुजीची भूमिका महत्वाची. माझी या आयोजकाला मनापासून विनंती आहे की यांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे, चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि गावगावचा विकास न होण्याचं आणखी एक कारण हे साहेब, माझ्याकडे 10-15 वर्षापूर्वी थोडी शेती होती. आमच्याकडे 2 नोकर होते, 4 भावाची शेती एकत्र. बंजारा समाजाचे सत्य घटना आहे. त्यांचे नाव होतं कानून फत्तू. 5 मिनिटात आठवतो, आता बोर झाले असेल. कानून फत्तू त्यांचं नाव. सत्य घटना आहे. भयानक ताकद, उच्च पुढे, अक्कल अजिबात नाही. म्हणजे दिवसभर त्यांच्या संग राहावं लागायचं, त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. जेवायची सुट्टीला बी आपण आणायचं, जेवून आपण घालायचं. ड्युटी माझ्याकडे ती, त्यांना सांभाळायची. 6 वाजता सुट्टी झाली, चला जेवण करा, झोपा. पगार बी कळत नव्हता, पैसा कळत नव्हता, काम लय करत होते. नाव काय? कानू आणि फत्तू, दोघं सख्खे भाऊ. त्यांची आई येऊन महिन्याकाठी थोडंफार पगार घेऊन जायची. यांना काही घेत नव्हतं, लई काम करायचे. मला एकदा लाकडी नांगर करायचा होता. लाकडी नांगर असतो बळीराम, एक झाड तोडलं बाबळीचं. पण ते बाबळीचं झाड अशा ठिकाणी होतं तिथे गाडीबरी जात नव्हती. मग ते लाकूड बाहेर कसं काढायचं? मला आठवलं, कानून फत्तू आणू शकतो, ताकद नाही. दुपारी त्यांना म्हणलं, कानू ते लाकूड आपल्याला रस्त्यापर्यंत आणायचं, आणता का? आणू ना म्हणतो, काय झालं? लय ताकद त्याची. म्हणलं संध्याकाळी आणू. बरं. मी दुपारी त्यांच्याशी बोललो, ते कामाला लागले. 5-5:30ला मी गेलो. म्हणलं चला कानून फत्तू लाकूड घेऊन येऊन आपलं काम करू. तिथे जाऊन पाहतो, सरपंच साहेब शपथ खाऊन सांगतो, कानून फत्तू माझ्या आधी लाकूड घेऊन उभा तिथं. त्यांच्या डोक्यात फिरक असलं ते लाकूड न्यायचे. कधीपासून उचललं होतं, कधीपासून नाही मला काय माहिती, पण लाकूड उचललं. मी पाहिलं आणि म्हणलं, खरं लाकूड उचललं? ते म्हणजे दादा आम्ही लाकूड उचललं, पण आम्हाला चालताच येईल ना. त्यांना काही कळानं काय झालं. त्यांनी काय केलं होतं माहिती? कानून तोड केलं होतं इकडं, भक्तीनं तोड केलं. चालतं पण येतं त्यांना, शेती घोटमाळायचं ना. बापरे बापरे, मला अंगाला काटा आला. म्हटलं काय जेव्हा पार झाला आपल्याला, त्यांना नसतं सांगितलं तर बरं झालं. मग मी ते दोघांचे तोंड एका दिशेला केले आणि लाकूड ते खाल्ल्यावर सगळ्यांनी वेगळे काढायला लागले ना हसायला.
हाच प्रॉब्लेम गावोगाव झाला. दर गावात कानून फत्तू पैदा झाले. एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड इकडे. आता तुमच्या गावात कानून कोण आहे, फत्तू कोण आहे, मी सांगायची गरज. आम्ही तेच काम करतो. गावगाव जाऊन कानूनचं फत्तूचं तोंड एका दिशेला करतो. विकास ऑटोमॅटिक होतो. ताकद असून विकास रोखला. फक्त आमचे तोंड एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असल्यामुळं माझी गावकऱ्याला विनंती आहे, या कानून फत्तूमुळे अख्ख्या 5,000 लोकसंख्येच्या गावाला घेऊन भरडू नका. महापाप आहे ते. हे फक्त कानून फत्तूचं पाप आहे. समाज लय चांगला आहे. समाज तो बोध घेईलच याच्यातून, पण कानून फत्तू घेते अशी आशा करायला हरकत नाही. माझी लोकांना विनंती आहे, मी कधी पुन्हा आयुष्यात आपल्याला भेटेल याची गॅरंटी नाही. माझे काही काम आहे, काही घेणं नाही, माझा काही विषय नाही. मी ते एकाला ओळखत नाही, मला त्याच्याशी घेणं नाही. आम्हाला अब्दुल कलाम साहेबांनी शपथ दिली होती, लोकांपुढे जा, लोकांना विनंती करा, तुमचं चांगलं झालं त्यांचं होण्यासाठी प्रयत्न करा. त्यातला हा एक भाग. आणि मला बार बार ते सर काय सेजवळ नाव सदासरनं फोन करू करू तुमच्यापर्यंत आणलं, तुमच्या दर्शनाची संधी उपलब्ध दिली. मला हे साहित्य संमेलन दरवर्षी भरतात. तुमचा हेतू पण तोच आहे की समाजाने काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. यांना समजून सांगितलं तर लय भारी होतं, पण कोणी समजून घेत नाही, समजून सांगत नाही. इथे बसलेले सगळे लोक चांगले, गावातले बी चांगले, बॉडी बी चांगली, विकास का रोखला? आम्ही एकमेकाला समजून घेत नाही. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एकमेकाला आपण उद्यापासून समजून घेऊ. कुणाला दोष द्यायची गरज नाही.